या भागाचे खासदार असतील, अडसकर साहेब असतील, आणखी आमचे आता नवीनच आम्ही पक्षात प्रवेश केल्यामुळं आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील, राजेश्वरजी चव्हाण असतील, हे जे वरिष्ठ मंडळीच्या वेळोवेळी आम्ही कानावर टाकलेला कुठे कमी पडत नाही, आदरणीय देशाच्या खासदार दिनीताई पाटील असतील, या सगळ्यांच्या ज्या वेळेस आम्हाला काही गोष्टी वाटतात त्यावेळेस त्यांच्या कानावर आम्ही टाकतो आणि त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात की आमच्या धुळीमध्ये काय पडण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु शेवटी जनतेनं जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचा चेहरा कडे बघून त्या जनतेनं आज आमच्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. होऊ शकतंय की आम्ही तेवढं पूर्णपणे अजून परिपूर्ण झालो नसताल, परंतु जेवढं इमानीतबारे काम करून या लोकांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा आजपर्यंत इमानीतबारे प्रयत्न केलेला आहे. हे काम करीत असताना मग रस्त्याच्या बाबतीत जनता, माझे गाववाले खूप समाधानी आहेत. ज्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये महत्वाचे रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज मोठ्या मोठ्या बाजारपेठ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी मोठे मोठे रस्ते होते ते रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत्या केज शहरातील 80% रस्ते जवळपास पूर्णत्वाकडे नेण्याचा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, या जनतेच्या आशीर्वादानं आणि वरिष्ठांच्या सहकार्यानं आपण इमानीतबारे सर्व नगरसेवकाला बरोबर घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जनतेला विचारू शकता किंवा लोक सुद्धा त्या बाबतीमध्ये रस्त्याच्या नालीच्या बाबतीमध्ये समाधानी आहेत. राहिला सवाल दुसरा, आपण लाईटीचा स्ट्रीट लाईटचा विषय होता. स्ट्रीट लाईटचं काम करीत असताना एसपीएम असेल किंवा धारूर रोड असेल किंवा हे असेल किंवा कळंब रोड असेल, तर या स्ट्रीट लाईट बसल्यानंतर त्या लोकांच्या इस्टिमेटला कुठलाही ट्रान्सफॉर्मरची सुविधा नव्हती. परंतु आपण त्यावेळेस लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार 2-3 ट्रान्सफॉर्मर बसवून चालू केले आणि गाव सगळ्या प्रकाशानं उजळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये सुद्धा लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला, अजून त्रास चालूच आहे. परंतु त्या त्रासाला न जुमानता तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ते सुद्धा आपण परिपूर्ण केलेलं आहे. आमच्याकडे आता बऱ्यापैकी स्टाफ झाल्यामुळं गल्लोगल्ली फिरून जिथं जिथं स्ट्रीट लाईटचा विषय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नाल्याचा प्रश्न असेल ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पाण्याचा प्रश्न फार ऐरणीवरचा आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही 2-3 वर्षामध्ये जवळपास 150 ते 200 बोरवेल्स घेण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण झाले. त्याच्या माध्यमातून आम्ही केजला पाण्याचा बऱ्यापैकी पुरवठा करू शकलो. परंतु केजची योजना ही 30 वर्षापूर्वीची योजना झाल्यामुळं एजबार झालेली योजना आहे. ती 15 वर्ष तिथल्या मोटरची आयुष्य असतं तर त्याला 30-30 वर्ष झाले, म्हणून तर त्याचा मेंटेनन्स खूप निघतोय. कधी मोटर जळती, कधी साफ फुटतंय, कधी त्याला जोडलं तर पुन्हा जळती आणि पाईपलाईन सुद्धा कमकुवत झालेली आहे. 20 वर्षाची लाईफ असताना ती 30 वर्षामध्ये गेली. आज त्या ठिकाणी मोटर चालू केली तर पाईपलाईन फुटती. पाईप जोडायचं दुरुस्त करायचं म्हणलं की 3 दिवस जातात. 2 दिवस चांगलं चाललं की पुन्हा मोटरीचा घोटाळा होतो. म्हणजे अशा पद्धतीचा सामना आम्हाला 1 महिन्यापासून करावा लागत असल्यामुळं आम्ही जिल्ह्याच्या जनतेची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही त्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पाणी पुरवठा नळ योजनेचा देऊ शकलो नाही. परंतु बोरवेलच्या माध्यमातून आम्ही परिपूर्ण लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. लाईटीचा प्रश्न जवळपास मार्गी लागलेला आहे. नाल्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. स्वच्छतेला कुठं कमी जास्त होत असेल, नाही असं नाही, परंतु 99% लोकांच्या दारात जाऊन कचरा उचलण्याचा प्रयत्न करतो. आज कुठं गावामध्ये कुठं घाण जास्त प्रमाणात कुठं दिसून येत नाही. त्या ठिकाणी दररोज 50 कर्मचारी, 2 ट्रॅक्टर, 2 कचरा गोळा करणाऱ्या गाड्या याच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आणि हे सगळं काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे केज नगरपालिकेमध्ये जर कुणी आलं तर त्याच्यापासून कुणी 2 रुपये घेतले असं कुणी दावा करू शकत नाही. येणाऱ्या माणसाची विचारपूस वास्तविकपणे अध्यक्ष असतील, आम्ही असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, त्याला वास्तविकपणे त्या ठिकाणी चौकशी करतात, त्याची कामं करून देण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आज घरकुलाचा प्रश्न असेल, घरकुलाला अनेक अडचणी आहेत, परंतु त्यातून मार काढीत आम्ही जवळपास
600 ते 700 घरकुलं परिपूर्णतेच्या मार्गाकडे आपण गेलेले आहेत. काल कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलली होती. इनामी जमीनमध्ये असणाऱ्या घरकुलाचा प्रश्न होता. त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडली. वक्फ बोर्डाचे डेप्युटी चेअरमॅन त्या ठिकाणी बोलून घेतले होते. त्यांनी सुद्धा आम्हाला मदत करण्याची आश्वासन दिलं. त्यामुळे तो सुद्धा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. बऱ्याच दिवसापासून गैरान धारकामध्ये जे घरकुलं देण्यात येते त्याचा प्रश्न पेंडिंग होता. ते आम्ही पाठपुरावा करून त्याची डेप्युटी कलेक्टर साहेबांना विनंती करून मीटिंग लावायला हवी. त्याला भूमी अभिलेखचे तहसीलदार साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब, सीओ साहेब यांच्या माध्यमातून मीटिंग झाली आणि त्याला मोजमाप करून जवळपास 132 लोकांनी आतापर्यंत आमच्याकडे 2011 पूर्वीचे पुरावे दिल्यामुळं ते प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्याचे मोजणीचे पैसे भरण्यासाठी आम्ही काल मीटिंगमध्ये तो ठराव घेऊन तो सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज लोंढे गल्ली सारख्या भागामध्ये 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. परंतु मंगळवार पेठच्या कॉर्नर पासून खास लोंढे गल्लीला पाणी पुरवठा देऊन आज त्या गल्लीचा कायमस्वरूपी पाणी पुरवठा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खूप आनंद झाला. मंगळवार पेठेचा विषय असेल, आज निधी आणणं महत्वाचं नव्हतं, निधी येणं महत्वाचं नव्हतं, परंतु निधीचं खऱ्या अर्थानं वापर होणं महत्वाचं होतं आणि ते वापर करण्यासाठी आमची सगळी टीम रोडवर उभा राहून लोकांना विनंत्या केल्या, लोकांचे वट्टे काढले, लोकांच्या कोणाचा रोष घेतला. परंतु त्या एक रुपयाचं युटिलायझेशन कशा पद्धतीनं होईल, म्हणजे केजमधले सगळे रस्ते 20 फुटापर्यंत नव्हते, परंतु आम्ही ते 30-30 फुटापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. फुलेनगर मधला रस्ता जवळपास 2 वेळेस टेंडर होऊन ते करता आला नाही. याची साक्षीदार आहेत तुम्ही सगळे. परंतु यावेळेस त्याला 15 फुटाचा करता आला नाही, पण आम्ही यावेळेस ते जेके पर्यंत 29-30 फुटाचा रस्ता केला. तिथून खवा फॅक्टरीपर्यंत 35 फुटाचा केला आणि तिथून पुढे त्या मोसिनबाईच्या भट्टीपर्यंत 40 फुटाचा रस्ता करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जुन्या गावातून खाऱ्याविहीरीपासून कळंब रोडला येणाऱ्या माणसाला असं फिरून यावं लागत होतं, परंतु तो एक अत्याधुनिक रस्ता झाल्यामुळं आता गावची निम्मी अर्धी वाहतूक त्या ठिकाणाहून झाली. इकडे गावातून अंबेजोगाई रोडला जायचं असलं त्या ठिकाणचा प्रश्न मिटला. माधवनगर मधले 2 रस्ते त्या ठिकाणी त्या रस्त्यात प्रत्येक घरासमोर स्वच्छखड्डा होता, तिथं नालीचा प्रश्न होता, परंतु आदरणीय सुरेश तात्या पाटलाला आम्ही विनंती केली, त्यांच्या बंधूंना विनंती केली, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तो सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट समाजामधला भाईचारा टिकवित असताना एक केज शहराचं पुरोगामित्व, जे आम्हाला त्या पुरोगामित्वाचा अभिमान आहे, त्या पुरोगामित्वामध्ये आमची टीम प्रत्येक सणासुदीमध्ये, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक फेस्टिवलमध्ये हिरिरीनं भाग घेऊन, मग ते हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल, मग ते पंगत देण्याचा कार्यक्रम असेल, मग ते उरूस असण्याचा कार्यक्रम असेल, कुठला मोहरमचा कार्यक्रम असेल किंवा आणखीन कोणत्या महापुरुषाच्या जयंत्या असतील, या सगळ्या जयंत्या पूर्ण करून आणि त्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन त्याच्यामध्ये फुलना फुलाची पाकळी सहभाग घेऊन एक सामाजिक सलोखा, एक सामाजिक बांधिलकी ठेवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न केला. त्यानंतर आज केज शहरामध्ये आम्ही बघतो या 3 वर्षामध्ये जेवढे उद्घाटन आम्ही केले, त्या उद्घाटन झाल्यानंतर त्या दुकानाला आम्ही नंतर भेटी दिल्या, तर ते परिपूर्णतेनं आपला संसार त्या ठिकाणी चलित आहे. आणि आज या 3 वर्षामध्ये ज्या स्पीडनं केज शहराचा विकास झाला किंवा नवीन दुकानं, नवीन मार्केट डेव्हलप झालं, त्याचं एकमेव कारण आहे की केजमध्ये असणारी शांतता, केजमध्ये असणारी सुरक्षितता, केजमध्ये असणाऱ्या लोकांना विश्वास, या सगळ्या गोष्टीचं परिपाक म्हणून आज केज शहरामध्ये अशा पद्धतीचा या ठिकाणी विषय क्लिअर होत आहे. त्याच्यामुळे केजचा विकास होत आहे, मार्केट वाढत आहे, केजचा पैसा केजमध्ये फिरत आहे. आज 1215 घरकुल आणि पहिले 300 म्हणजे 1500 घरकुलाचं जर या ठिकाणी वाटप झालं तर जवळपास 15-30 म्हणजे 35 करोड रुपये एक गोरगरिबांच्या गरजवंताच्या घरामध्ये जाणार आहे. जवळपास 3 पैसे केजच्याच मार्केटमध्ये फिरणार आहेत आणि केजच्या मार्केटमध्ये फिरल्यामुळं जो माणूस एक ड्रेस घेणार आहे ती 2 घेणार आहे, म्हणजे कपडेवाला सुखी होणार आहे, मोटरसायकलवाला सुखी होणार आहे, मेकॅनिकल सुखी होणार आहे. म्हणजे तो पैसा जर केजच्या मार्केटमध्ये फिरला तर केजचं मार्केट एक सुजलाम सुफलाम होईल, लोकांची सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आज आपल्याला फलोत्पादना जागेचा प्रश्न फक्त अंतिम टप्प्यात आलेला आहे. 7-12 वर फक्त एंट्री घ्यायचा विषय राहिलेला आहे, तो सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्ग सुचवित आहोत. आज बऱ्याच दिवसापासून तुमच्या स्मशानभूमी असतील
किंवा दर्गा असेल, कब्रस्तान असेल, त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न वेळोवेळी पत्रकार बांधव आमचे उपस्थित करायचे, फुटवा टाकायचे. परंतु तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, जवळपास 6 हायमास्ट मर्क्युरी आज त्या 2 कोटी रुपये एक्स्ट्रा फंड अजितदादांनी आपल्याला दिल्यामुळं ते काम शक्य झालं. आणि आज सार्वजनिक स्मशानभूमी कानड रोड तिथं 4 हायमास्ट बसविण्यात आले. त्यानंतर अलीकडे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत 1 हायमास्ट बसविण्यात आला. त्याच्यानंतर अलीकडे मारोडी समाजाचे तिथं बसविण्यात आला. त्याच्यानंतर रामदास गायकवाड त्या ठिकाणी बसविण्यात आला. त्याच्यानंतर कोकचपीर दर्गा तिथं बसविण्यात आला. त्याच्यानंतर सुनीजवळ्या रोडचा स्मशानभूमी तिथं बसविण्यात आला. कब्रस्तान दर्गा फारुकी मस्जिदच्या पाठीमागे तिथं बसविण्यात आला. बागवान समाजाची स्मशानभूमी असेल, कुरेशी समाजाची स्मशानभूमी असेल, आतार समाजाची स्मशानभूमी असेल आणि दर्गेच्या चौहात बाजूनं जो एरिया आहे त्यामध्ये सुद्धा आपण हे बसविलेले आहेत. त्याच्यानंतर भगवान बाबाचं मंदिर असेल 6 वॉर्डमध्ये त्या ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आला. त्यानंतर शिक्षक कॉलनीमध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी बसविण्यात आला. गणेश मंदिर तिथं आहे तिथं बसविण्यात आला. त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं आता नवीन मंदिर होत आहे फुलेनगरमध्ये त्या ठिकाणी बसविण्यात आला. त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी बसविण्यात आला. त्याच्यानंतर तिथं पुढची मशीद गौसिया मशीद तिथं बसविण्यात आला. आणि विशेषतः ज्या भागामध्ये लाईटीचा कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होता, कामगार नगर सारखा इलाका आहे, लोक मोलमजुरी जातात, त्या ठिकाणी 4 हायमास्ट बसविण्यात आले. त्याच्या पलीकडे गेलो तर आपण रामकृष्ण नगर आहे, नवीन वस्ती झालेली आहे, त्या ठिकाणी लाईटीचा थोडा प्रॉब्लेम होता, त्या ठिकाणी 4 हायमास्ट बसविले. त्याच्यानंतर पुढे गेलो तर साईनगर आहे त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं 4 हायमास्ट बसविले. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थकी झालं आणि लोकांनी टाकलेला विश्वास आपण खऱ्या अर्थानं पूर्ण करू शकलो त्याचं समाधान आम्हाला मनोमनी त्या ठिकाणी वाटलं. त्याच्यानंतर पुढे तिकडे गेलो तर फारुकी मस्जिदचा बसलेला विषय असेल तिथला हायमास्ट बसविण्यात आला. शिवाजीनगरमध्ये गेलो तर त्या ठिकाणी हनुमान मंदिरापाशी आम्ही त्या ठिकाणी बसविण्यात आला. त्या ठिकाणी सुरटी वस्तीमध्ये बसविण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी 60 सोलार ऊर्जेवर चालणारे हायमास्ट बसविले. त्याच्यामुळं आता त्या भागाचा कायमस्वरूपी लाईटीचा प्रश्न निकाली निघालेला आहे. आणि आता आपण जवळपास 53 अंतर्गत रस्त्याचं वर्क ऑर्डर काल दिलेली आहे आणि त्याचं उद्घाटन करून कामं सुरू होतील. आणि सगळे कामं परिपूर्ण झाल्यानंतर आपल्याला दीपावलीच्या टायमाला एक लोकार्पण सोहळा आपण घेऊ. आणि त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा घेत असताना त्या ठिकाणी विविध समाजाचे धर्मगुरू, मग ते मुस्लिम समाज असेल, लिंगायत समाज असेल, मारवाडी समाज असेल, वंजारा समाज असेल, मराठा समाज असेल, ज्या गोष्टी जे लोक समाजासाठी प्रबोधन करतात, आशीर्वाद देतात, लोक त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातात, अशा लोकांना बोलून एक अवखा आणि नौखा अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊयात आणि मान्यवराला प्रमुख उपस्थितीमध्ये बोलूयात. आणि ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता, अशा एका वयोवृद्ध सेनानीला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष ठेवूयात. आणि जे आज आपल्या केस शहरामध्ये आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ आपल्याकडे स्थापन झाला, ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्यांच्या अध्यक्षाला आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाचा अध्यक्ष करूया. सगळे पत्रकार बांधव असतील, आमचे वरिष्ठ नेतेगण असतील, सगळ्याला त्या ठिकाणी उपस्थित ठेवूयात. आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या केस नगरीसाठी, आमच्यासाठी किंवा आपल्या नगरपंचायतीसाठी किंवा आपल्या विकासासाठी घेऊन एक चांगल्या पद्धतीचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपण डिक्लेअर करूयात. आता प्रश्न आणखी भरपूर आहेत, संपलेले नाहीत, परंतु आपल्या जेवढा वेळ भेटला, जेवढा 40 महिन्याचा काल संपलेला आहे, त्याच्यामध्ये जेवढं काय या जनतेनं इमानदारीनं आपल्याला काम करण्याची संधी दिली, त्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण हे करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करीत राहू. आणि जनतेच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाहीत. परंतु तुमच्या माध्यमातून हे सांगावं वाटतं की आता जसं पावसाळा सुरू झाला की छत्र्या उगवायला चालू होतात, पावसाळा संपला की छत्र्या निघून जातात. आता वरवर इलेक्शनचा पिरियड येईल, तसे बरेच छत्र्या उगवतील, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. आणि जे राजकीय बाजार भुंगे आहेत, ज्यांना काही समाजानं धिक्कारलेले किंवा जी काय असेल ते त्यांच्या मनाला काय समजायचं ते समजूयात. आपल्याला त्याच्यावर टीका टिप्पणी करणं आपल्यापाशी वेळ नाही, टीका टिप्पणी करणं एवढं आपल्यापाशी टाइम बी नाही, कारण आम्ही केलेली कामच सांगायला वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे कुणाला वाईट बनायचं काही कारण नाही. परंतु हे राजकीय बाजार भुंगे माझ्या भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करून लईच भ्रष्टाचार झाला, लईच खाल्लंय, लईच ठेवलंय, लईच फलानं केलं, लईच विस्तार केलंय,
लय डबल उचललंय, अशा पद्धतीची माझ्या भोळ्या भावड्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी तुमच्या माध्यमातून माझ्या भोळ्या भावड्या केजवाशाला जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही जो विश्वास टाकून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली तर तुमच्या विश्वासाला आम्ही कदापि चढा जाऊ देणार नाही. परंतु या बाजार भूमियांनी जर समजा कुणीही येऊन केजमधली कुठलीही नगरपालिकेला माहिती मागितली तर आम्ही 40 महिन्याची पूर्ण माहिती द्यायला तयार आहोत. परंतु 40 महिन्याच्या कालावधीमध्ये जर कुणी 1 रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध केलं किंवा एखादा रस्ता डबल योजनेतून उचलला असं सिद्ध केलं किंवा एखाद्या झालेल्या रस्त्यावर डबल पैसे उचलले असं सिद्ध केलं किंवा एकच रस्ता 2-2 योजनेतून टाकला असं जर सिद्ध केलं तर तुमच्या माध्यमातून जाहीर करतो की त्याला 1,01,000 रुपयाचं जाहीर पारितोषिक देण्यात येईल ही मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि तसं जर झालं तर माझ्या मायबाप जनतेच्या जो काय शिक्षा देतील त्याला आम्ही पात्र आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही शिक्षा घेण्यास पात्र आहोत. परंतु हे बाजार गुंगे जर काही सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी सुद्धा 10 जोडे महाराजांच्या समोर मारून घेऊन आपला राजकीय संन्यास घ्यावा आणि ही चाललेली वायफळ बडबड बंद करून आपल्या घरी जाऊन बसावं आणि लोकांना आम्हाला चांगल्या पद्धतीने या गावचा सेवा करण्याची संधी द्यावी. आणि आम्हाला सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही म्हणतो की आवाहन करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा. तुमचे जरी काय प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. 40 महिने झाले सुरुवातीपासून लोक म्हणायचे असं झालं तसं झालं, अजून कुणी 1 रुपयाचं सुद्धा काही सिद्ध करू शकत नाही, काही झालं नाही. अहो जर काही झालेलंच नाही तर होईल कसं? आज प्रत्येक ठिकाणी भीमनगरमध्ये असेल आम्ही त्या ठिकाणी स्मशानभूमीचा विषय असेल त्या ठिकाणी आम्ही मरकुरी बसविले, तिकडे समाज मंदिराचा विषय असेल त्या ठिकाणी बसविलं. आज त्या ठिकाणी एवढा मोठा रस्ता फुलेनगर मधला झाला, छोटे छोटे रस्ते त्याला जॉईन करून देण्यात आले. आणि आज अध्यक्षाच्या माध्यमाखाली नेतृत्वाखाली काम करीत असताना अक्का असतील आमच्या सगळ्या पक्षाचे नगरसेवक असतील सगळ्याला बरोबर घेऊन काम करीत असताना या ठिकाणी 41 लाख रुपये आम्ही फुलेनगर मधल्या समाज मंदिरासाठी टाकले आणि भव्य दिव्य असं समाज मंदिर त्या ठिकाणी उभा करीत आहोत. आज तिकडे महात्मा फुले समाज मंदिर असेल, तिकडं हे असेल, आज इकडं फुलेनगर मधलं तिथं बौद्ध विहार असेल, या सगळ्या गोष्टीला परिपूर्णतेनं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. उद्या मार्केट व्यापाऱ्याचा प्रश्न, जिवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची लवकरच शक्यता आहे. आज पाणी पुरवठ्याचा विषय जवळपास 1,200 कोटीची योजना आज आम्ही टीएस पर्यंत घेऊन सोडलेली औरंगाबादमध्ये टीएसला आहे. आज अजितदादाजी असतील, आपल्या भागाचे आमदार असतील, आमचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सगळ्यांच्या सहकार्यातून आपण आता लवकरच ते सुद्धा प्रश्न मार्गी लागून केससाठीचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे तो सुद्धा 2-4 महिन्यामध्ये टेंडरच्या प्रोसेसला येईल. इथपर्यंतची रात्रोदिवस त्याच्यावर काम करण्याची ही चालू आहे. आज घरकुलाचा असेल, महिला सक्षमीकरणासाठी आज बचत गटांना विविध योजनेतून आम्ही महिलांसाठी उपलब्ध करून दिलं. 2,000 बांधकाम मजुरासाठी विविध आमच्या संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना किट वाटण्याचा असेल, त्यांना योजना देण्याचा असेल, लाभ देण्याचं असं काम केलं. ज्या योजना शासनाच्या होत्या 10,000 रुपये फेडणाऱ्याला 20,000, 20,000 फेडणाऱ्याला 50,000, त्याच्यामध्ये जवळपास 450 लाभार्थी केज शहर नगरपालिकेनं तयार केलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं शेवटच्या घटकापर्यंत ही सामान्य की सरकार आहे ह्याचं जाणीव लोकांना व्हावी आणि त्याचा प्रत्यय यावा आणि आपण सुद्धा त्या पद्धतीनं वागावं आणि आपल्याला सुद्धा समाधान व्हावं म्हणून या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या परिपूर्ण योजना त्या ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर डर नाही तर कर नाही तर डर कशाला आहे म्हणून तुम्हाला जाहीर करून जाहीर संवाद बैठक ठेवून आम्ही तुमच्या समोर सगळ्या गोष्टी ठेवायला आलो. त्याच्यामुळं लई बाजार भूमियांनी कुठलं तरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये आणि माझ्या बोळ्या बावळ्या जनतेनं सुद्धा कुणाच्या हे विश्वास न ठेवता रोखठोकपणे कुठलीही गोष्ट आम्हाला मनसोक्तपणे विचारावी. आम्ही ते सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कोऱ्या कापऱ्यातले रस्ते असतील हे असतील आम्ही त्या ठिकाणी जातो, उभा राहतो, त्या ठिकाणी बोलतो. आज कळंब रोडच्या नाल्याचा प्रश्न होता, एकदम सुदैवानं सुडोलपणे चालू झाला, एकदम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालू झालं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कुणी गेलं नाही त्या त्या ठिकाणी आपण जाऊ. जे न देखे कवी वो देखे रवी त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु तुमचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला असावं आणि आमची पत्रकार बांधवाला एकच भूमिका आहे की आमची खोटी तारीफ करावी आणि खोटी आमची बातम्या चांगल्या छापाव्या अशी आमची अजिबात इच्छा नाही. परंतु जे लोक सुपारी बहादर आहेत आणि
एखाद्या व्यक्तीच्या द्वेषाने ग्रासलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की बाबा 10 कामं जर चांगली असली आणि एक काम वाईट असलं तर वाईट कामाची छापा, पण 9 बातम्या चांगल्या कामाची लावा आणि सद्सद उपयोग बुद्धी परमेश्वर त्यांना द्यावं हीच या निमित्तानं ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की जर चांगलं काम झालं असेल तर आमच्या पाठीवर तुम्ही थाप मारा, जर चुकत असाल तर एकदा आम्हाला सांगून आम्हाला सुधारण्याची संधी द्या आणि जर आमच्या अनावधानानं तशी चूक झाली तर आम्हाला सुद्धा तुम्ही सोडू नका। त्या बातमीच्या माध्यमातून आमचे कान टोचण्याचा प्रयत्न करा, परंतु या केसच्या जनतेनं टाकलेल्या विश्वासाला कदापिही आम्ही तडा जाऊ देणार नाहीत आणि जोपर्यंत केसची जनता त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही केसची सेवा एक सेवक म्हणून करू आणि सगळी टीम त्यासाठी रात्रपणे झटेल, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही। मग ती वैयक्तिक अडचणी असतील, सामाजिक अडचणी असतील, कुठल्याही अडचणी असतील, आमची टीम रात्र दिवस त्याच्या पाठीशी उभा राहील। एवढंच मला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि तुमचा आमचा संवाद घडावा। आमच्या काय चुकत असलं तर त्याची कानटुचणी आमची व्हावी आणि आम्ही जर चांगलं केलं असेल तर आम्हाला तुम्ही शब्दाची थाप द्यावी। ह्या गोष्टीचं एक कुठेतरी